नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या घरी आलेले एक जण, तुम्हाला सांगतो आता. दादरवरून आलेले. लहान मुलगा होता, त्याला त्याचे काका, 2 काका आणि वडील 3 जण घेऊन आलेले. मी घरी जस्ट पूजा पण नव्हती केली, आंघोळ करून जस्ट बाहेर आलेलो आणि बरं पूजा आता करूया. आणि तेवढ्यात घरातली बेल वाजवली की मी घरी कोणाला बघत नाही, घरी कधीच ही कामं करत नाही. आले, बाबा असं असं झालेलं आहे. तर हा मुलगा आहे, याला काहीतरी गडबड आहे, हा नाही हे करत, कंट्रोलमध्ये नाही. ठीक आहे, बसा बघूया. घरी म्हणून मी करत नाही, पण तरी पण बघू. लहान मुलगा म्हणजे विषय थांबणार, लहान पोरांना मी असं हे नाही करत. त्यांच्यासाठी तर जीव पण हाजीर आहे आपला, लहान मुलांसाठी. बोलवलं त्या वस्तू, मंत्र करून त्या शक्तीला बोलवलं. अंगात आल्यावरती नाही, मला उचललाय एका हाताने, असा डायरेक्ट हाताने उचलून मला बोलतो, आता तुम्ही याला बोलतो, आता तुझा विषय संपवतो मी इकडे. आणि ते दोघं काका असे बिल्डर, हट्टे कट्टे, त्याचे बाप बिल्डर व वडील बिल्डर, आणि कोण मध्ये यायला तयार नाही. आणि मी एकटा कुत्र्या ओरडतोय मी, अरे अरे उतरावा. आणि शेवटी आजूबाजूवाले आले, त्यांनी बघितलं हा हवेत लटकत झालंय काय नक्की, लहान मुलगा मला हवेत उठून उभा आहे. मग शेवटी आता तसा चोकमध्ये बोललो तेव्हा तो थोडं शांत, मला टाकू दिला खाली, पाडला शेवटी खाली, ढोपरावरती लागलं मजबूत. मग बोललो त्यांना कसं करून, त्याला काय केलंय, कोणी पाठवलंय, तर त्याच्या वडिलांच्या छोट्या भावानी पाठवलेलं, काकाने, छोट्या काकाने. हे दोघं आलेले हे नाही, ते 5 भाऊ टोटल. त्याच्या अंगात एक हे पाठवलेलं, हाडं पाठवलेली. आणि काय पॉवरफुल आहे, मारलेला त्यांनी मला. अक्षरशः मी मंत्र बोलतोय तो मला कुदवतोय, एवढी हालत होती. आणि हिरोकोन मध्ये यायला तयार नाही. मी रिंगण मारून तो कम्प्लीट तर केलं पाहिजे. शेवटी काय घरी पण जास्त आजूबाजूला मग बघतात, पण ते कसं तरी मी एकदाच कम्प्लीट केलं. ते त्याला शांत केला, तर भरला त्याला जागेमध्ये, बाटलीमध्ये. थोडी घ्या जाऊन काय विसर्जन करायचं ते, हा बाटलीमध्ये भरला, त्याला मंत्र करून बांधून टाकला. तेवढं रेती सिमेंट करा आणि पाण्यामध्ये सोडून द्या, कारण ही विषय हा परत येणारा विषय आहे, याला फायनलच करून टाका. शेवटी तो मुलगा व्यवस्थित झाला. त्या दिवशी पैसे मी घेत नाही लोकांकडून, अशा कधीच नाही या गोष्टीचे पैसे घेत. ते गेले, धन्यवाद वगैरे करून गेले. बाबा तुम्ही आज काढले, तर आजपर्यंत कोणी काढलेलं नव्हतं. गेले. त्या काय झटकाला काय माहिती, मला फोन आणून दिला नवीन त्यांनी. तो हा भेट म्हणून फोन, तू काहीच घेतला नाही, तो कमीत कमी एक फोन तरी हे करा. ती एक केस होती भारी. मला ना ह्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय, जे असे वशमध्ये करतात किंवा काय करतात, कोणती सिद्धी त्यांना असते आणि ते कोणाची भक्ती करतात. आणि तुम्हाला सांगतो आता, एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी. माझे गुरु जेव्हा मी शिकत होतो ना त्यांच्याकडे, माझा गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर पहिला दिवस गुरुमंत्र मी उज्जैनला घेतला, बरोबर. त्याच्यानंतर तिकडून इकडे आलो, असे घरी आलो. घरी इथेच त्यांच्याबरोबर मी एकदा स्मशानात गेलो. स्मशानात, कारण या सगळ्या सिद्ध्या स्मशानात होतात, अगोरच्या सिद्ध्या सगळ्या स्मशानात आले. मला पहिल्या दिवशी गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर जेव्हा मी रिटर्न आलो, त्याच्यानंतर पहिला दिवस त्यांच्या जोडीला माझा स्मशानात. त्याच्या आधी मी स्मशान हे फक्त कोणाला पेटवायला तेवढंच गेलेलं. त्याच्या बाकी स्मशान काय आहे ते मला अजिबात माहिती नाही. स्मशानात गेलो, घेऊन गेले. हातात एक कोंबडा आहे, गंमत बघा आता त्या कोंबड्याची. हातात त्यांनी कोंबडा घेतला, जेव्हा ओळख करून देतो स्मशानाची. मला घेऊन गेले आतमध्ये. घेऊन गेल्यावरती मुश्किल 5 मिनिटं झाले असते स्मशानात गेल्यावरती. आणि आजूबाजूला पायाच्या मागे असा वारा फिरतोय, खरखर चालू आहे. असं मी घाबरलोय. मी बोललो आता माझी आता काय संपलाच विषय माझा, गेलोच आज. पुन्हा जायला, ओ हे बघा काय नाही बोलतो, काय हे भेटायला आलेच. भेटायला आले गोष्ट ठीक आहे, ते चालू इकडे तिकडे फिरताय. मग अचानक मध्ये असे समोरच उभे राहिले सगळे कुत्रे आलेले, सगळ्यात पहिला स्मशानातले. ते कुत्रे म्हणजे मी आता जो उभा आहे ना, उभाची माझी 5-5.5 फूट हाईट आहे, माझ्या डोळ्यात डोळा घालून असा कुत्रा माझ्याकडे बघतोय अगदी जवळ येऊन. आणि ते जे तुम्ही तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, ते कसे दिसतात. असे समोरासमोर उभे आणि हॅ चालू आहे, म्हणजे आता खातोच मला. असे 4-5 येऊन उभे राहिलेले. त्यांना शांत केलं त्यांनी कसं करून. मग
एक 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 मग त्या एंटिटी ज्या नाव नाही घेऊ शकत कारण ते सगळे अख्खं घर भरून जाईल तुमचं. तर ते येत गेलं मग ओळख करून दिली, हा माझा चेला आहे, मग याला मी शिकवतोय, मग याच्याशी पाठीशी उभे राहा, मग हे करा, ते सगळं चालू. मग शेवटी त्यांनी स्मशानकालीला कोंबडा, आता कोंबडा हातामध्ये घेतलाय, आता जर तू ह्याच्या जोडीला राहशील तर हा कोंबडा मी तुला देतोय, याचा स्वीकार कर. मुंडी तोडली हाताने आणि कोंबडाचा दिला टाकून. नॉर्मली कोंबड्याला कापल्यावर तो फडफडतो, बरोबर ना. हा जाऊन भाई असाच जागेवरती शांत, मुंडी कापलेली आहे, मुंडी बाजूला आहे आणि हा भाई शांत आहे, तसाच बसलाय. घेतलंयस तो हो बोल, नाही घेतलंयस तर नाही बोल, तर काहीच बोलायचं नाही. आणि जसा हा बोलला माझा गुरु, तू घेतलायस, तू याच्या जोडीला राहणार उभी, त्यांनी आवाज दिला तो येणार, तर हो बोल. आणि तेवढ्या तिकडून या तुटलेल्या मुंडीनं तो माझा सगळ्यात डेंजर एक्सपिरियन्स. आवाज अक्षरशः त्या जीवच आहे आणि तो कॉक करतोय. आता संपलो, आता काय तिकडे लिटरली मी सगळं घाबरलेलो आणि खरं ओलच झालेलो अक्षरशः सगळं. ते फर्स्ट टाइम मी बघितलेलं. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता नाही घाबरायचं, आता सगळं सक्सेस. मग एक 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 मंत्र देतात, मग ते जाऊन करायचे, कुठले मंत्र घरी करायचे, कुठले मंत्र स्मशानात करायचे, हे सगळं प्रोसिजर चालू होते. तर सिद्धी कशी म्हणजे 40 दिवसाची सिद्धी असते. एखादी एंटिटी असेल, समजा मला एखाद्या पिसाचणीची सिद्धी करायची तर ती आहे, एखाद्या मुंजाची सिद्धी करायची ती वेगळी आहे, मग एखाद्या ब्रह्मराक्षसाची सिद्धी करायची ती वेगळी आहे. असं एक 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 पार्ट आहेत त्यामध्ये सिद्धीमध्ये. परत कर्णपिसाचणी झाली, तिची सिद्धी वेगळी आहे. ती सिद्धी ॲक्च्युली करू नये एखाद्याने, सगळ्यात बेकार आहे. बाकी छोटे छोटे एंटिटीज आहेत बरेच आहेत. कालीमातेची सिद्धी आहे, स्मशान भैरवची सिद्धी आहे, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या सिद्ध्या हे लोक मग ते वशमध्ये करतात. पण कसं एखादा प्रॉपर अघोरी असेल ना करणारा, तो नेक्स्ट लेवलच्याच करतो. म्हणजे जो अघोरी म्हणजे त्यांनी सगळं घरबीर सोडलं, त्या लोकांना काय घेणं देणं नाही. ते लोक ज्या सिद्ध्या करताना त्यांच्यासारख्या सिद्ध्या कोणाकडेच नाही. खूप पॉवरफुल सिद्धी, मग ते कुठल्याही वस्तूला काही बनवू शकतात. एखादा प्रॉपर अघोरी असेल, अशा भरपूर अघोरी लोकांना भेटलो गुरूंच्या जोडीला, बऱ्याच लोकांना भेटवलं मला. पण बघितलं ना मी त्यांच्यामध्ये ताकद जी असते, हो हिशोब नाही. म्हणजे ते अक्षरशः दगड उचलणं अशी हवेत टाकून तुम्हाला जेवण बनवून देते, एवढी ताकद, एवढी सिद्धी आहे त्यांची. अशा लोकांना भेटलोय. पण त्या सिद्ध्या वेगळ्या वेगळ्या असतात. कधी घरी करायचे पण मंत्र असतात त्याच्यामध्ये, घरी बसून 12 लिटरली नॉर्मली 12-12:30 नंतरच बसायचं असतं ह्या सगळ्या सिद्ध्या करायला. मग डिपेंड करते तुम्ही घराचं पण बघायला लागते. घरी फॅमिली असेल तर ते फॅमिलीला काय प्रॉब्लेम्स आहेत का ते बघायला लागतं, त्याच्यानंतरच ते करू शकतो. मग स्मशानात बसून काही सिद्ध्या करायला लागतात. पण त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजर सिद्धी असणे स्मशानाची साधना, सगळ्यात बेकार. तेवढीच करायला मेडिटेशन आहे भरपूर. नॉर्मल पासून चालू करायला गेलं तर तुमचं मेडिटेशन सगळ्यात मेन. तुमचं स्वतः श्वासांवरती ताबा पाहिजे, पण मेडिटेशनमध्ये तुम्ही त्या डीपमध्ये गेले पाहिजे. तसं आहे ते मेडिटेशन. कमीत कमी तुम्हाला तासभर ते मेडिटेशन करायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवी तर त्यांनी दिलेला गुरुमंत्र आहे तो करायला लागतो. त्याच्यानंतर ते स्वतःचं मग संरक्षण करा, रिंगण बांधा, मग त्या दिवा लावा, हे करा ते करा, त्यांना खायला प्यायला सगळं डेली करायला लागते. मग त्याच्यानंतर ते मंत्र करा, तो मंत्र एवढ्या टायमातच पूर्ण झाला पाहिजे, असं आहे. मग ते 50 माळा असतात, कधी 20 माळा करायचा असतो जाप. 20 माळा 50 माळा करायला तुमचे पाय राहिले पाहिजे ना, तेवढे बसायची ताकद पण पाहिजे. पण ते करायला लागते जिद्द ठेवून. पण तुम्ही साधना करताना तुम्ही इकडे बघ तिकडे बघ ते नाही चालत. त्याने तुम्ही साधना कम्प्लीट भंग होते. डोळे उघडेच पाहिजे तुमचे, डोळे बंद नाही पाहिजे साधना करताना. आणि डोळे बंद करून साधना करताय आणि एखादी एंटिटी तुमच्या समोर येऊन उभी राहिले आणि अचानक तुम्ही डोळे उघडले, डायरेक्ट ढगात, येस तिकडेच जीव जातो. तुम्हाला डोळे उघडे ठेवूनच साधना करायची असते. तुमचं जर ध्यान मेडिटेशन करताना डोळे उघडे ठेवून जर तुम्ही कुठलंही ध्यान करू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून मेडिटेशन हमेशा डोळे उघडे ठेवून आणि समोर आणि एकदम कठोर दृष्टी ठेवावं लागतं. म्हणजे एकदम अशा ह्याच्यामध्ये इंटेन्समध्ये की नाही मना तू एकाच जागेवरती राहा, इकडे तिकडे जाऊन नाही द्यायचं. म्हणजे बसायला तुम्ही पाय दुखले पाहिजे, पण कसं अवघड आसनावर बसायला लागते. म्हणजे एकदम आसन पण एकदम रफ पाहिजे त्यासाठी, एकदम असं नरम गादीसारखं नाही, पटकन झोपणार.
मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.